ह्याचं नाव कसं राजावळ 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 हा पूर्वीचा जुना प्रकारच आहे. जुनेच या व्हरायटी जुन्यात, पण त्या आमची लोक ह्याला विसरली. बर, आता कुणाकडे भेटत नव्हतं. आपण संस्थेच्या माध्यमातून आपल्याला मिळालंय. या वर्षी आपण त्याची लागवड केलेली आहे. पूर्वी आमची या पानांच्या पण भाजी करून खायची लोक. दाण पूर्ण कापून डाळीमध्ये वापर करायचे. त्याचे पातवड बनतात, लाडू बनतात, ते फ्राय करून खायचे असतात. आणि याची सुकी भाजी पण बनवली जाते. नंतर याचं जे गुड आहे, कंद आहे, ते कंदाची पण आपल्याला भाजी करता येते. ते बाफून आणि आमची लोक पूर्वी चटणी आणि मीठ याचं थोडं मिश्रण करून आणि हे बाफवल्यानंतर ते भाकरीवर घ्यायचं. हे फार चांगली गोष्ट आहे, चांगल्यासाठी आहे. आता तुम्ही हे केलंय, पुढच्या वेळी आता आम्ही पुढच्या वेळी वाढवणार. अजून 10-20 शेतकऱ्यांना पण देणार. त्यांना आताच आपण त्यांना या संस्थेच्या माध्यमातून थोड्या शेतकऱ्यांना दिलेला आहे. आणि आपण इथे थोडं जास्त प्रमाणात केलं. याच्या उत्पन्न वाढल्यानंतर हे आपण इतर शेतकऱ्यांना देणार. प्रत्येक घरामध्ये हे पुन्हा तुमचे जे स्थानिक अन्न पदार्थ आहेत, रेसिपी, ते आले पाहिजे. हा आपला विचार आहे. जसे आपल्याला संस्था मदत करते, चांगल्यासाठी करते, आपण पण त्यांना हातभार लावून आपण पण आपल्या शेतकरी बंधू आहेत त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी गेल्या पाहिजेत, असा आपला पण विचार आहे.